आपण दोघच? नाथाजी आणि महादेव कुठे आहेत? नाथा आणि महादेवाला संताजीरावांना मारून टाकला आहे. काय झालंय? आम्हाला सारं सविस्तर कळायला हवं. राजा, आम्ही विश्वासाने संताजीरावांकडे गेलो होतो, पण संताजीरावांना पार विश्वासघात केला. तलवार घेऊन आमच्यावर धावून आलं. आम्ही तिकडे निसटलो, पण ते बिचारे नाथा आणि महादेव सापडले. संताजीरावांना पार खांडोळी केली त्यांची. राजा, आपल्या संग दगा झाला आहे. अव किती वेळ असंच बसून राहणार? जे गमावलं ते आपलं कधी नव्हतंच की. त्याचं त्याने हक्काने नेलं, मग त्याचा त्रास आपल्याला का व्हावा? त्यांनी आज्ञा केली असती तर आत्ता पातूर जसं समद त्यांच्या पायावर अर्पण केलंय तशी ही समधी मावळ सेना नेऊन त्यांच्या दारात उभी केली असती. पर हे असं चोरासारखं पाठीमागून लचक कशा पाय तोडायचं? जाऊ द्या, तुम्ही त्याचा बी विचार नका करूत. मनात हिकमत हाय, मग गाडग्या मडक्यांचा संसार बी उभा करता येईल. या संताजीचा जन्म गाडग्या माडग्याचा संसार करण्यासाठी नाही झाला. ज्या हातानं सोन्याचं कळस खोडलं त्याच हातानं मातीची गाडगी कशा पाय धरायची. जसं सोन्याचं कळस खोडलं तसंच त्या औरंग्याचं मुंडकं छाटून रायगडाच्या महाद्वारापाशी लावायचं आहे आमसने. पण म्हणून काय एकल्यानं लढणार? होय, एकल्यानंच. कारभारीन, चंद्र सूर्यासारखं कायम तळपत राहायचं नाही आमसने. ते जे आस नाही आमच्या जीव. क्षणभरच, पण इजीवानी तळपून समजा जग हादरवून सोडायचंय. मग कोणाच्या काळ्या कर्तुतीचं ढग किती बी दाटून येऊ देत. अहो, जितका ढगांचा कोंडमारा जास्त तेवढाच विजेचा लखलखाट जास्त. अहो, एकला असलो म्हणून काय झालं? माघार नाही घेणार नाही. अहो, संताजी एकटा असला तरी आता माग हटणार नाही. अहो, सैन्य काढून घेतलं म्हणून काय झालं? या मनगडातली हिकमत नाही ना कोणी काढून घेऊ शकत. पण एक घाव मात्र जिवारी लागला. काय हो? अहो, सैन्य नागोजीनं फोडलं असलं तरी त्याला साथ राजाराम महाराजांचीच असणार आहे. महाराजांकडनं ही अपेक्षा नव्हती. अहो, राजकारणात ही मूल्य जपली त्यांनी नाही. अहो, छत्रपती आहेत ते, छत्रपती. असा पाठीमागनं वार नाही करायचा. दादासाहेब, एक खुश खबर आहे. कर्नाटकातनं अंगदराय वर्मा त्यांची फौज घेऊन तुमच्या भेटीला यायला निघालीत. अंगदराय? होय, अहो लय मोठा भक्त आहे तुमचा. आपल्यावर झालेला अन्याय त्यासनी कळला आणि पेटून उठलेत बघा ते. काळजात आग घेऊन आपल्या भेटीला यायला निघाले. बघितलं असं कारभारीन, आई भावानी आपल्या पाठीशी आहे. या आगीच्या मुशीत जो कचरा होता तो समजा जळून गेला. आणि जे असं लखाक्त सोनं होतं ते तावून सुलाकून सावताहून आपल्याकडे चालत येत. आता अंगदरायाच्या भेटीची. आम्ही हा विषय सगळ्यांसमोर का टाळला हे आपल्याला कळलं असेल. आम्हीच योग्य होतो हेही पटलं असेल.
राणीसाहेब, आपल्या मनात संताजीरावांबद्दल आत्मीयता आहे आम्ही जाणतो. आमच्याही मनात होती. पण माणसं आपल्या आपल्या स्वार्थाप्रमाणे बदलतात. त्यांचे स्वार्थ आपण कुरवाळू नाही शकत. आपल्याला कर्तव्य कठोर व्हावंच लागतं. आपलं म्हणणं आम्ही नाकारत नाही राजे, मात्र आमचा ठाम विश्वास आहे संताजीराव नाथाजी आणि महादेव यांच्यावर तलवार उगारणार सुद्धा नाहीत. जे आमचा अपमान करून विद्रोह करणाऱ्या माणसावर आपला भरोसा आहे आणि आपल्याशी प्रामाणिक असणाऱ्या माणसांवर आपला विश्वास नाही. राणी साहेब असं वागत राहिला तर इमानी माणसं आपल्या इमानाचा सौदा करतील. मग काय उरणार आहे आपल्याकडे? राजे, ही काळजी आम्हालाही आहे, पण थोडा राग आणि संताप बाजूला ठेवून थोडा विचार करा. संताजीरावांनी आपल्याशी विद्रोह केला म्हणून आपल्या मनात असलेला राग आपल्याला पूर्वग्रह मनात ठेवून विचार करायला भाग पाडत नाहीये ना. आपले विचार एकांगी होत नाहीयेत ना. आपण आमच्यावरच आरोप करतात. आरोप नाही करत आहोत राजे. स्वराज्य आज एका अग्निदिव्यातून जात आहे, पण या भडकलेल्या वणव्यात त्या औरंग्याची पोळी भाजली जायला नको इतकंच वाटतंय आम्हाला. राजे, काहीही झालं तरी संताजीराव आपलेत. ही एकजूट या मुघलांसमोर कायम राहावी यासाठी प्रयास आहे आमचा राजे. क्षणाचे राग, लोभ, पदांचे अहंकार हे सगळं विसरून आपण जर एकत्र नाही आलो ना राजे, तर भविष्यात मराठी राज्याला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. मग आम्ही काय करावं असं आपलं म्हणणं आहे? आपण स्वस्थ राहा राजे. आम्हाला वाटतं आम्ही संताजीरावांना भेटावं. ठीक आहे, जा तुम्ही. तुम्हाला हवं ते करा. त्या संताजींनी आमच्या हातात बेड्या घालून आमच्या मानेवर तलवार ठेवल्याशिवाय डोळे उघडणार नाहीत तुमचे. राजे, आम्ही आपल्याला तरी कसा दोष देऊ राजे? आपलं आजारपण, त्यातून होणारी तगमग, अस्वस्थता सारं जाणतो आम्ही. त्यात जे समोर दिसतं त्यावर तसाच विश्वास ठेवावा लागतो. मात्र आम्ही त्यामागचं मर्म शोधू आणि त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर संताजीरावांची भेट घ्यावीच लागेल. राधे, राधे, दादासाहेब, निवांत लोळायला लागली आहेस की? इथं आमचा जीव अजून तडफडतोय. तुझ्या सख्या भावाचा रगात सांडलं इथं. विसरलीस? काय बी विसरलो नाही दादासाहेब. तो रक्ताचा ओघळ आमच्या डोळ्यात येऊन साचलाय. हत्तीच्या पायाखाली तुमच्या देहाचा चुराडा झाला, पण तुमच्या इच्छा आकांक्षांचा नाही. त्या इच्छा मरू देऊ नगस. सूड घे, माझ्या मरणाचा सूड घे. नाक मारणारा तो सैतान संताजी अजून मोकाट फिरतोय. त्याला बी तसाच चिरडून मारशील तवाच आमच्या आत्म्याला शांती लाभल. माझ्या मरणाचा सूड घे. दादासाहेब, दादासाहेब, काय झालं कारभारणी? अमृतराव दादासाहेब आले होते इथं. अमृतराव? वय, आमच्याशी बोलले सुदिकते. तुमचं डोसकं आहे का ताळ्यावर? आता कशी येतील अमृतराव? नाही, आमच्या दादासाहेबांना काय बी झालेलं नाही. असं हकनाक मरू द्यायची नाही मी त्यांना. माणसं तवाच मरतात जेव्हा त्यांचा आत्मा माती मूल होतो. मग आपल्यासारखी जिद्दी असणारी माणसं बी मेल्यातच जमा असतात. आमच्या दादासाहेबांचा आत्मा जिंदा आहे. त्यांच्या आत्म्याला सुळाची तहान आहे. ती तहान भागल्याशिवाय त्यांच्या आत्म्याला मुक्ती नाही. उगाच काय बी डोसक्यात खूळ घेऊ नका. झोपा कुमार. उगाच काय बी तुमनं घेऊन बसत्यात. झोपा.
दादासाहेब, तुमच्या आत्म्याला शांती मिळणार, आम्ही ती मिळवून देणार. नावाकुल, खबर नहीं लग रही, पता नहीं है ये कैसे जवाब है. कुछ भी हो जाए, हमें वो संताजी चाहिए. तुम्हारे चंगुल से वो निकल कैसे गया? हुजूर, वो जब रास्ते में था तब उसे पकड़ने का अच्छा मौका था, पर अब निकल जाओ. जुल्फिकार, इस तरह उछलकूद करने से कुछ हासिल नहीं होगा. यहाँ जो भी हो रहा है गलती हमारी है, अपनी है. शंभु महादेव की जिस पर्वत मंडल पर वो संता छिपा है वो वाकई में बहुत बड़ी कतार है. संता तो पहाड़ी चूहा है, उसे पकड़ना इतना आसान नहीं है. तो हम क्या करें अब्बू? इन निकम्मों पे एतमाद भी तो नहीं कर सकते. तो क्या अब हम चले जाएं? अगर हम चले गए तो यहां सब कौन देखेगा? और उस बंदर काम बख्श की निगरानी भी तो जरूरी है. फिक्र न करें साहबजादे, हम जाएंगे. हाँ, हम जाएंगे. इन मरहटों की लुका छुपी से हम अच्छी तरह से वाकिफ है. अब जल्द से जल्द वो संता जी हमारे ही कब्जे में होगा. कसं, इगत कामाला आली का नाही? म्हणजे जखमी आपण झालो, पर घायाळ त्यो संताजी झाला. रगात आपलंच आणलं, पर दाग त्या संताजीला लागलाय. तर राज सुद्धा पेटून उठले. ती संताजीराव आता पायाला नाक जरी घासायला आले नव, काय बी उपयोग होणार नाही. होय, पर तेवढ्यास ऐक, लय जखमा दिल्या तुम्ही आम्हाला. जखमा झाल्याशिवाय मोठी पद नाही मिळत इथं. हा, आता फक्त जाधवरावांनी सरसेनापती बनवायच्या हालचाली सुरू करायला हव्या. एकदा का जाधवराव सरसेनापती झाले मग बघ, समधी मोठी पद आपल्या पायावर लोळण घालतील. अरे पर आपलाच डाव आपल्याच अंगलट यायचा नाही ना. व गप्प बसतो का आता? अरे इथं भिताडासनी फक्त कान नाही, डोळं भी आहेत आपल्यावर रोखलेलं. मग र काळजी करू नकस, फक्त तोंड बंद ठेवायचं. शेवटी कान डोळं काय बी असलं तरी भिताड ते भिताडच असते. आपल्या त्यागाच्या पायावर उभं केलं असं चित्र रंगवायचं. मग पुढं जे आपण म्हणू तीच पूर्व दिशा. अरे पर तू काय म्हणतोय काय बी कळत नाही मला. कळून घ्यायच्या फंदात बी पडू नको. तुझी जखम घेऊन संताजीरावांच्या नावाने नुसतं विवळत बसायचं. तुझी जखम बरी झाली तरी राजांच्या काळजाला पडलेली घरं आणि जखमा भरून नाही द्यायच्या. समजलं ना? बा होय, समजलं. आता वर्मी घाव घातलेला आहे, समजा आपल्या मनासारखं होणार. आता लवकरात लवकर जाधवराव सरसेनापती झालंच पाहिजेत. अयो राया, वाट चुकली किंवा आपली? वाट कधी चुकत नसते जी, चुकत्यात ती माणसं. आणि चुकलेल्या माणसांना वाट दावायची आणि जे मगरूर आहेत त्यांची वाट लावायची. हे काम आपण करत असतो जी. म्हणजे वर राया, आपण आपलं ध्येय सोडलेलं नसतं, एकदम पक्का असतं. चला मोर म्हणतो मी. अयो राया,
पण जायचं कुठं? आपण निघालो संताजीरावांच्या मदतीला, शंभू महादेवाच्या डोंगराकडे. पण ही वाट डोंगराकडे जात नसते, ही जिंजीच्या गडाकडे जाते असते. अगदी बरोबर. आपण जिंजीच्या गडाकडेच चाललोय. आणि ते कशाला? संताजीरावांना भेटण्याआधी एक बेशकिमती नजराना द्यावा म्हणतोय मी. कसला नजरानाची? भीमसेना, आपण साधी सुधी माणसं नाही आहोत तुझी. आपण संताजीरावांचे भक्त आहोत तुझी. त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान असतो जी. त्यांच्या पायासनी ठेच लागली की आपल्या डोळ्यात पाणी यावं. आणि या जिंजीच्या छत्रपतींनी आमच्या देवाला वनवास दिला, मग त्यासनी त्याची किंमत मोजायला लावायची. म्हणजे हो राया? म्हणजे त्या छत्रपतींना कैद करून त्यांच्या मुसक्या आवळून संताजीरावांच्या मुजऱ्यात जाऊ आपण. अयो राया, अरे जमायचं कसं? त्यांच्या गडावर जाऊन त्यासनी इजा कशी करायची? त्यात काय बी अवघड नाही. हा अंगदराय इचवाची नांगी आहे, टसलेला कळणार बी नाही आणि पाणी मागायला वकुत बी देणार नाही. आणि यो डाव साधला तर संताजीरावाच्या मर्जीत आयुष्यभर रात वेग आपण. चला म्हणतोय मी. धनाजीराव सरसेनापती होणार हे कोणी ठरवलं? जी म्हणजे तुम्ही स्वतःच? नाही जी, समद्या रयतेला ठाव आहे. संताजीरावांनी गद्दारी केली आहे आणि धनाजीरावांसारखा दुसरा कोणता भी उमदा माणूस शोधून बी सापडायचा नाही. संताजीरावांनी गद्दारी केली हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. हो राणी साहेब, आमच्या डोळ्या देखत नाथा आणि महादेवला तोडलं त्यांनी. हो, मग तुम्हाला बरं सोडलं? अहो, आम्ही सुटलो नसतो, तिथून निसटलो. नाहीतर आमचं बी काय खरं नव्हतं. हे बघा की, ह्यो गाव बघा. या भिकाजीला संताजीरावांनी पार गारद केलं असतं. आम्ही तेच म्हणतोय, घाव घालायचाच असता तर या भिकाजींना तिथेच गारद केलं असतं संताजीरावांनी. त्यांचे घाव असे कच्चे नसतात. राणी साहेब, म्हणलं नव, तिथून पळून आलो म्हणून वाचलो. ते नाथा आणि महादेव घावले त्यांच्या तावडीत. पळून आलात, मग नाथाजी आणि महादेव यांची आभूषणे घ्यायला कसा वेळ मिळाला तुम्हाला? म्हणजे